तर चार्ल्स डिकन्सच्या अ टेल ऑफ टू सिटीज या कादंबरीचा हा आहे एक छोटासा आढावा. ही गोष्ट आहे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातली, जी लंडन आणि पॅरिस या दोन शहरांमध्ये घडते. आणि यात प्रेम, त्याग आणि सूड यांच्या कथा गुंतलेल्या आहेत. चला तर यातले 3 मुख्य मुद्दे पटकन समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे या दोन शहरांमधला टोकाचा फरक. बघा, एकीकडे लंडनमध्ये शांतता आणि स्थिरता आहे, तर दुसरीकडे पॅरिसमध्ये तिथे गरिबी आणि सरंजामशाहीमुळे क्रांतीची आग भडकते. तो सर्वोत्तम काळ होता, तो सर्वात वाईट काळ होता. ही जी प्रसिद्ध ओळ आहे ना, ती याच कफेचा पाया आहे. आणि रस्त्यावर सांडलेली वाईन जणू काही येणाऱ्या रक्तपाताचीच सूचना देते. दुसरा मुद्दा आहे पात्रांमधील गुंतागुंतीचे नातेसंबंध. चार्ल्स डार्ने एक फ्रेंच सरदार आणि सिडनी कार्टन एक हुशार पण व्यसनी वकील. हे दोघे दिसायला अगदी सारखे आहेत आणि दोघेही एकाच मुलीवर, ल्युसी मॅनेटवर प्रेम करतात. तिचे वडील डॉक्टर मॅनेट यांना नुकतंच बॅस्टिलच्या तुरुंगातून सोडवलेलं आहे. मग ही सगळी पात्र क्रांतीच्या वादळात ओढली जातात, जिथे मॅडम डिफार्ससारखे कॅरेक्टर्स आपल्या विणकामातूनच सुडाची यादी तयार करत असते. आणि शेवटचा तिसरा मुद्दा आहे त्याग. जेव्हा डार्नेला त्याच्या घराण्याच्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा होते, तेव्हा सिडनी कार्टन स्वतःच्या जीवाचं बलिदान देतो. हो, ल्युसीवरच्या त्याच्या प्रेमापोटी तो डार्नेच्या जागी गिलोटीनवर जातो. त्याचे शेवटचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मी आजवर केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा ही एक खूप चांगली गोष्ट करत आहे. थोडक्यात सांगायचं तर ही कादंबरी केवळ एका ऐतिहासिक घटनेबद्दल नाही, तर मानवी भावना आणि त्यागाच्या सामर्थ्याबद्दल आहे.